राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधारित जी.आर जाहीर. सुधारित जी.आर मध्ये नांदेड जिल्ह्याचा उल्लेख. अतिवृष्टीमधून मेहकर लोणार तालुका वगळल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 2 दिवसात समाविष्ट करा, अन्यथा मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा इशारा. विभागीय आयुक्तांच्या भेटीला सत्ताधारी भाजपचे आमदार. शेतकऱ्यांच्या पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यातील 8 तालुके वगळले. आमदार राजेश वानखडे आणि आमदार प्रताप अडसड यांचं विभागीय आयुक्तांना निवेदन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर युनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिल्लर पैसे आणि नोटा फेकत आंदोलन. प्रांजळ मनाच्या कृषी मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. विशेष पॅकेजमधून वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर हे 3 तालुके वगळले. काँग्रेस आमदार अमित झनक यांचा आरोप. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमधून वाशिम जिल्ह्यातील 3 तालुके वगळण्यात आल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. परिषदेच्या आवारातील टॉवरवर चढून केलं आंदोलन. सेनगाव आणि हिंगोली तालुका वगळल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तहसीलदाराच्या खुर्चीवर सोयाबीन फेकत केला निषेध. अकोल्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. 7 तालुक्यांपैकी मूर्तिजापूर आणि अकोला 2 तालुके नैसर्गिक आपत्ती जी.आर मध्ये समाविष्ट करण्याची मागणी. अकोला अकोट महामार्गावर रयत शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन. सरसकट कर्जमुक्ती, प्रति हेक्टर 50,000 रुपये आर्थिक मदत यासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी C2 किसान सभेचा आक्रोश मोर्चा. जिल्हा परिषद येथील पूनम गेट इथं धरणे आंदोलन. बीडमध्ये आज ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार. आधार दिंडीमध्ये सहभागी व्हा, रामेश्वर महाराज धपाटे यांचं आवाहन. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं. नुकसान भरपाई न दिल्यास जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांना फिरू देणार नाही, महाविकास आघाडीचा इशारा. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा उपक्रम. लोकसहभागातून तब्बल 50 ट्रक मदत उभारली. पूरग्रस्त भागात ट्रक रवाना. सोलापूरच्या बार्शीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. 4 शेतकऱ्यांचा 10 एकर ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग. 4 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक. पंचनामा झाला असून शेतकऱ्याकडून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी. मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर रद्द झालाच पाहिजे. हा आक्रोश मोर्चा ये तो अभी झाकी है. आपल्याला लढावंच लागेल, कारण जरांगेंसमोर सरकार झुकलंय. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिले, आमच्या समाजाला काय दिलं? सारथी तुपाशी, महाज्योती उपाशी. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. ओबीसी नेत्यांनीच ओबीसींच्या मानेवर सुरी ठेवली. सरकारनं चालू वर्षात 100 जाती ओबीसीमध्ये घातल्या, तेव्हा ओबीसींचं आरक्षण कमी झालं नाही का? ओबीसी नेते गरीब ओबीसींना फसवतायत. जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका. 374 जातींनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? जी.आर मुळे ओबीसींवर अन्याय. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नागपुरात ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून समाजात तेढ. ओबीसी आंदोलनाला मराठा समाज जशास तसं उत्तर देईल. रमेश केरे पाटलांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असतील. भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक ही पुण्यात होणार आहे. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे, तर नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. 1 वाजता DP रोड शुभारंभ लॉन्स इथं बैठक होणार आहे.
यानंतर पुन्हा एकदा घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे कोल्हापूर विद्यापीठाचा अतिरिक्त कारभार राज्यपालांनी केली घोषणा. राज्यात सुरू असलेल्या वीज वितरण कंपनीच्या संपात शहापूर तालुका वीज वितरण कंपनीचा सहभाग, खासगीकरणासह इतर मागण्यांवर कृती समिती आक्रमक. मुंबई क्राईम ब्रांचकडून गँगस्टर डी.के. रावला अटक. गँगस्टर डी.के. राव हा छोटा राजनचा सहकारी डी.के. रावला आज कोर्टात करणार हजर. अमरनाथ रेल्वे स्थानकावर आढळला साप. साप दिसल्यानं प्रवाशांची उडाली धावपळ. सर्पमित्रानं सापाला पकडून सुरक्षितपणे सोडलं. कफ सिरप प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. वकील विशाल तिवारी यांनी दाखल केली याचिका. खराब सिरपमुळे आतापर्यंत 25 पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू. पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र उपस्थित राहणार. आज संध्याकाळी 5 वाजता सोहळा पार पडणार. महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काय आहे हे जनता दाखवेल. ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा विरोधकांना पळता भुई थोडी होईल. बेस्ट पदाधिकारी मिळाव्यात, उद्धव ठाकरेंचं विधान. ठाकरे बंधूंच्या युतीसाठी दोन्ही पक्षांकडून चर्चांना वेग. संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 आठवड्यात 3 वेळा राजकीय चर्चा. शरद पवारांना बैठकीबाबत कळवलं जात असल्याची माहिती. ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 13 ऑक्टोबरला एकत्र मोर्चा काढणार. पक्षाच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद. शहरातील विविध समस्यांबाबत काढणार मोर्चा. दादर सेना भवन इथं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व शाखा प्रमुख यांची झाली बैठक. मतदार यादी तपासून घेऊन त्यानुसार काम करण्याचे दिले आदेश. महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा. भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. मैत्रीपूर्ण लढतीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसे सोबत तुलना. शांत डोक्यानं देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हर्षवर्धन सपकाळांना कोण ओळखतं, त्यांना त्यांच्या जिल्ह्यात कोणी ओळखत नाही. फडणवीसांची सपकाळांवर खोचक टीका. योगेश कदमांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुक्तागिरी निवासस्थानी भेट. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं नाही. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा. शिंदेंकडून कदमांची पाठराखण. घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी सुनावणी घेतली गेली, मात्र पोलिसांनी वस्तुस्थिती मांडल्यावर परवाना दिला नाही. दिला असता तर कदाचित आरोप योग्य होता, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. भाजपनं ट्विट केलेला माझा फोटो खूप जुना. माझी आई राजकारणात नसून तिच्यावर टीका केली जाते. भाजप अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतंय, रोहित पवार यांचं वक्तव्य. निलेश घायवळला मकोकासारख्या गुन्ह्यातून अमरावती जेलमधून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनीच प्रयत्न केले. अनिल देशमुख गृहमंत्री असताना घायवळची सुटका. निलेश घायवळचे मामा जानकीराम गायकवाडांचा धक्कादायक आरोप. घायवळ हा रोहित पवारांचा कार्यकर्ता. पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमात घायवळचा सहभाग. यावर राऊत गप्प का? नवनाथ बन यांचा सवाल. छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही. माझ्यासोबत वैयक्तिक पातळीवर राजकारण केलं गेलं. अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मंत्री योगेश कदमांचं ट्विट. पुण्यातील गुंडांच्या प्रकरणात भूमिका मांडणाऱ्या अनिल परब, रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांना सरकारनं तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं. आमदार रोहित पवारांची मागणी. निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे करणार पुढील तपास. सिंधुदुर्गात राजन तेलींनी आमदार निलेश राणेंच्या घरी जात घेतली भेट. राजन तेली सिंधुदुर्गात दाखल होताच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीत शक्ती प्रदर्शन. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली पालकमंत्री जयकुमार गोरेंची भेट. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याची केली तक्रार. जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांना मदत दिली जात नसल्याची तक्रार. सांगोल्यामध्ये स्वर्गीय माजी आमदार आबासाहेब देशमुखांच्या घरावर दारूची बॉटल फेकली. शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना घडली घटना. घटनेच्या निषेधार्थ शेकापकडून सांगोला बंदची हाक.
भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा, पोलिसांनी तातडीने यात आरोपीस पकडून कारवाई करावी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश. दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा, आमदार संग्राम जगताप यांचं हिंदू आक्रोश मोर्चात विधान. मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात मंदिरावरून वाद, इमारत पुनर्बांधणीला जात असल्यानं मंदिरावरून वाद. मालेगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनच्या सब स्टेशनला आग, गिरणा पंपिंग स्टेशनमधील असलेल्या सब स्टेशनचे सर्व वायर व ट्रान्सफॉर्मर जळून खाक. पिंपरी चिंचवड शहरातील मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ अचानक पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसला आग, बसमधून 30 ते 40 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश, दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण खिंडीत कंटेनर उलटल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी, छोटी वाहनं विरुद्ध दिशेनं सोडली. शेळगाव फाटा इथं अपघातात युवकाचा मृत्यू, चारचाकी गाडीचा समोरासमोर झालेल्या धडकेत 20 वर्ष प्रतीक हगारे या युवकाचा जागीच मृत्यू. नांदेडच्या देगलूर बस स्थानकातील खड्ड्यात पडून एका मजुराचा मृत्यू, विद्युत बस चार्जिंग सेंटरच्या बांधकामासाठी खोदला होता खड्डा, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा गेला नाहक जीव. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा, हिंदू समाजाला न्याय देण्याची मागणी, पालकमंत्र्यांनी हिंदू तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याची मागणी. कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आपचं धूळफेक आंदोलन, आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेकून लक्षवेधी आंदोलन. अकोला महानगरपालिकेच्या क्लब टेंडरिंग विरोधात ठाकरेंच्या शिवसेना आक्रमक, 21 कामांसाठी 14 कोटी 22 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या, शासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. पालघरच्या वाडा इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून शहीद दिवस साजरा, कार्यक्रमाला जिल्हाभरातून 25 ते 30 हजार सीपीएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित.